नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर मी आज बनवत आहे आपल्या डांगराच्या घाऱ्या. डांगर म्हणजे लाल भोपळा. हा बघा, लाल भोपळा मी ना उकडून घेतला आहे कुकरला 2 शिट्ट्या करून, आणि त्याचं साल काढून चांगलं असं स्मॅश करून घ्यायचं आपल्याला. आणि त्या घाऱ्या बनवण्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. जसं आता ज्याप्रमाणे बसेल त्याप्रमाणे घालायचं. म्हणजे 2-3 वाट्या तरी मला गव्हाचं पीठ लागेल. आणि 3 चमचे मी घेतलं आहे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे घेतलं आहे बेसन पीठ. आणि थोडासा गूळ घेतला आहे. हा 100 ग्रॅमला कमी असणार आहे गूळ. म्हणजे आपल्या चवीनुसार, आपल्याला जर गोड हवं असेल तर जरा आणखीन गूळ घ्या. आणि थोडीशी वेलची पावडर, सफेद तीळ आणि सुंठ पावडर, आणि आपल्या चिमूटभर मीठ घालायचं. तर चला आता आपण ना सुरुवातीला आता पीठ कसं मळून घ्यायचं ते दाखवते. तर हे आता सगळं असं स्मॅश करून घेतलं आहे बघा. आता हे स्मॅश करून घेतल्याच्या नंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आधी सुरुवातीला पहिलंच मीठ टाकूया. हे बघा, एवढंसं मीठ टाकलं आहे मी. हे मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे आहे गूळ पावडर. ही गूळ पावडर टाकून पण आहे ना चांगलं आपल्याला असं मिक्स करून घ्यायची. आता ह्याला पाणी सुटलं आहे बघा. आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण की गुळाला पण पाणी सुटतं आणि आपण हे उकडलेलं ह्याला पण हे ओलसरच असतं. आता गुळाला आता पाणी सुटलेलं आहे. आता हे भरपूर असं पातळ झालं आहे आणि ह्याप्रमाणे आता आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. हे बघा, भरपूर पातळ झाले. तर आपण आहे ना सुरुवातीला हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. गुळाचे ज्या असेल खडे तर ते चांगले विरघळून घेऊया ह्याच्यामध्ये. आता हे आपण चांगला गूळ असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण सुरुवातीला टाकूया वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकते मी थोडी. आपण जायफळ पण टाकू शकतो. जरा सुंठ पावडर टाकते, एक छान टेस्ट लागते सुंठ पावडरने. आणि आता आपल्याला टाकायचं आहे बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आणि आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ. हे गव्हाचं पीठ आहे. आपण सफेद तीळ जे घेतलेले आहेत ना ते आपण नंतर पुऱ्या जे लाटू ना ते मग त्यावेळेस आपण ते त्याच्यावर टाकायचे सफेद तीळ, म्हणजे खूप छान दिसेल. ह्याच्यामध्ये पण थोडेसे मिक्स करते आणि ते वरून पण लावायचे, मग खूप सुंदर दिसतात आपल्या पुऱ्या. घाऱ्या थोडेसे टाकते ह्याच्यात. हे बघा, हे एवढे ठेवलेत डांगर घाऱ्या. हे बघा मैत्रिणींनो, जसं आता आपण गूळ किती प्रमाणात घेतो आणि आपला लाल भोपळा किती आहे त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ लागणार आहे. कारण की या पिठाचा काय अंदाज नाही, 1 वाटी 2 वाटी 3 वाटी असा काय अंदाज नाही. जसं बसेल तसं आपल्याला पीठ आहे ना असं मऊसर असं मळून घ्यायचं आहे. हे बघा मैत्रिणींनो, असं आपलं पीठ मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लाल भोपळा पण दिसतोय बघा. आता हे मस्त आता आपण आहे ना घाऱ्या करून घेऊया आणि असं सॉफ्ट असं मळून घ्यायचं. हे बघा, आता हे पीठ असं छान मळून झाले. आता 5 मिनटं मी ठेवते आणि घाऱ्या करायला घेते. हे बघा मैत्रिणींनो, आता आपण करायला घेऊया घाऱ्या. आता मी जे सफेद तीळ ठेवलेले ना ते आता आपण असे पेरून घेऊया त्याच्यावरून आणि मग लाटूया. हे बघा, आता लाटूया आपण, म्हणजे घाऱ्या अशा मस्त आपल्या दिसणार आणि तीळ पण खायला छान लागणार. आता हे पूर्ण अशी आपण चपाती गोल करून घेऊया आणि नंतर वाटीच्या साहाय्याने गोल पुऱ्या करूया. हे बघा, आता पुऱ्या आपण ह्या काढून घेऊया. आता आपण आहे ना तेल बघा गरम करायला ठेवलं, तर त्याच्यात आपण पुरी टाकून घेऊया. हे आता आपल्या घाऱ्या. छान अशा या घाऱ्या प्रवासात घेऊन जाण्यासाठी खूप छान आहे आणि टिकतात पण, चांगल्या टिकतात ह्या घाऱ्या. म्हणजे जास्त फास्ट गॅस नाही. तेल आधी चांगलं कडकडीत तापवून घेतलं आहे
आणि मग जरा कमी गॅसवर मध्यम आचेवर करायच्या आणि हे आपल्या 4 दिवस तरी चांगल्या टिकतात घाऱ्या. आमच्या बाबूसाठी स्टार बनवला. आमचा बाबू कधी खाईल त्यावेळेस. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, हे पातळ नाही, अशा करायच्या घाऱ्या या. जास्त जाड पण नाही करायच्या आणि एकदम पातळ केलं तर कडक होते. आदित्य आपला टेस्ट करून बघणार. ये रे 1 मिनिट. केलं जाताना त्याला मी घाऱ्याच देणार. काय बनवलं आज स्पेशल? अरे या लाल भोपळ्याच्या घाऱ्या आणि हे बाबूसाठी स्टार बनवल्या. अच्छा, स्टार बच्चूसाठी ना. अरे कारण की ते पुरे केल्याच्या मध्ये जो राहतो ना भाग तो ते स्टार आहे. त्याचा हा स्टार बनला. त्याचा म्हणजे स्टार काहीच वेस्ट नाही करायचं. नाही, डबल सगळं क्लास सगळं नको. यूज करतो आपण. हा. हे डांगराच्या घाऱ्या आहेत. हा लाल भोपळा असतो ना त्याच्या घाऱ्या बनवल्या. अच्छा, बघूया टेस्ट करून बघूया आपण या कशा घाऱ्या बनल्या जातात. गोड आहे का फिक्के आहेत ते सांग. परफेक्ट आहे. गोड आहे ना परफेक्ट आहे, बरोबर आहे. गोड आहे, आणि जास्त जास्त पण गोड नाहीये त्या. आणि असं हे पण नाही लागणार नुसतं पिठासारखं. हा, हा, हा. त्यामुळे दोघांची चव आहे याच्यामध्ये, गोड आणि नॉर्मल. आणि डांगराची चव लागते का लाल भोपळ्याची? लाल भोपळ्याची पण चव थोडी लागते. हा, हा. आणि लाल भोपळा पण गोड गोड असतो. हा तो पण गोड असतो. मस्त सुंदर झाल्या गाड्या. छान झालं. जाम आवडल्या मला. तुला घेऊन जा मग जाताना बरोबर. मी जाताना आता या नक्की घेऊन जाणार आहे. 2-3 आणि तुम्ही गोष्टी पण ट्राय करून बघा या घाऱ्या कशा बनतायत. आणि जर काय विचारायचं असेल तर कमेंट करा आम्हाला व्हिडिओ खाली. तर मम्मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल आणि आम्हाला कळवा या घाऱ्या कशा बनतात. तर थँक्यू. मी आता घाऱ्या खातो.